कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि एवढ्या जोरात मी किंचाला हे बाजूवाले घाबरले असतील. सो आज मी विचार केला की चला आपण असाच व्हिडिओ चालू करूया, कारण की आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मी विचार केला की चला फॉर द फर्स्ट टाइम एव्हर फुल स्क्रॅचने फॉर द फर्स्ट टाइम एव्हर आपण मोदक बनवूया. फॉर कोणासाठी विचार करा, लवकर विचार करा. आणि मस्त जर असं सण चमाट खात होतो तर विचार केला की चला इकडेच आपण ब्लॉग चालू करूया, कारण की आय गेस मी चांगला दिसतो याच्यामध्ये. हा पाठचा पसारा इग्नोर करा, समजे, फोकस ऑन दिस. आणि नखावरती पण इग्नोर करा आणि हे नवीन कपड्यांवरती फोकस करा. आज मी विचार केला की चला असंच आपण कुकिंग करताना मी तुम्हाला नवीन कपडे माझे दाखवतो. नवीन कपडे सगळे नाही, हा एकच घेतलाय. असंच जरा नैवेद्याचं गोष्ट बनवतो तर नवीन नवीन गोष्टी पाहिजे ना, म्हणून मी विचार केला की चला घालून टाकूया घरीच. किचन मध्ये पण चांगलं दिसतंय बघा, हे बघ त्याच्यात मध्ये बघ कपडे किती भारी दिसतोय मला, छान दिसत. तर दिस मदर ऑफ टू मंचेकर्स ने काय बनवलेलं आहे, प्रिपरेशन काय केलेली आहे. मी करणार आहे, बट मम्मीला माहिती नव्हतं की मी करणार आहे, म्हणून मम्मीने ऑलरेडी हे बनवून घेतलेलं आहे. आणि इट इज ठीक आहे, सगळ्यांना माहितीच आहे, म्हणून मग बनवून टाकलं मम्मीने लगेच. सारण, मोदकाचं सारण बनवून टाकलेलं आहे. आता सगळं पीठ वगैरे मी करणार आहे. सो काय करायचं होतं आपल्याला, मोदक करायचे होते. कसे करायचे होते मी सांगतो लगेच. काय करायचं होतं मम्मी मला सांग. एक वाटी घेतलाय ना. हा, एक वाटी आपण तू काय नाही तू बोलते. अच्छा, एक वाटी मी घेतलंय. काय घेतलंय? गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आहे. सॉरी तांदूळ. वो गहू तांदूळ मध्ये जरा ऐसा हो गया. आणि 1.5 वाटी पाणी. 1.5 वाटी पाणी उकळायला ठेवलंय. उकळायला ठेवलंय. मग आता काय करायचं, ह्याच्यामध्ये तूप टाकलं. 1 चमचा टाकतो. ओके, मम्मी माझ्यासाठी थांबलेली म्हणून मम्मीने थांबलं नाही. गुडगल 1 चमचा. 1 चमचा टाकलं तूप. मग याच्यामध्ये आता मीठ टाकायचं. मला दाखव पीठ. गणपती मीठ नाही चालत का, सब समज जाएगा वो. ठीक आहे, भावना दिखताय वो भावना. मग आता काय टाकू. उकड आलं ना. हा, मी तुम्हाला सांगत होतो की आज माझ्या ऑफिसमध्ये होतं वर्क फ्रॉम होम, कारण की मोदी, म्हणून मग आम्हाला वर्क फ्रॉम भेटलेलं. आणि मी एवढा हुशार की मी मेल बघितलाच नाही आणि मस्त कपडे घालून गेलो ऑफिसमध्ये. ऑफिसच बंद. मग तू बघायला पाहिजे ना. रिक्षाला पैसे वाया गेले माझे, पण सेल्फी आली. ठीक आहे, बट वाया गेले माझे पैसे. म्हणून मी विचार केला की आज म्हणून हेच कपडे मी घालून गेलेलो. आता म्हणून मी हेच घातले, कारण की इच्छा झालेली माझी आज हे कपडे घालायला, म्हणून मी घातले. हा, तर मी तुम्हाला सांगत होतो की आज माझा दिवस खूप चांगला गेलेला आहे, कारण की आज मी भांडलेलो आहे माझ्या वॉनबी मॅनेजर सोबत. ते कसं काय ते मला जरा फिगर आउट करावं लागेल, कारण की एवढं पण ट्रान्सपरंट नाही झालं पाहिजे की उद्या मला कंपनीत हकच देईल. दॅट इज वाय. तसं बघत नाही माझं कोण कंपनीमध्ये. युट्यूब बघतात, बट ज्या लोकांना नाही दाखवायचं त्यांना मी सांगितलंच नाही. ठीक आहे, आता उकड आली, आपण आता असं टाकूया. ठीक, बघ किती चांगल्यापैकी बस बाहेर उडवतो सगळं. बघ तू बोललीस म्हणून झालं, नाही तर नसं झालं. ही बोलली की बाहेर उडवतोय, मग आता मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग आहे. तुझं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग आहे म्हणून ते झालं. अरे पण गधा कोण करतं, हळू कर. अरे जरासं कूल डाऊन व्हायला पाहिजे, थंड मळायला पाहिजे ना. मग वळताना दाखवूया. हो, आता डायरेक्ट वळवायचे. बस मळणार ना. एवढे सोपं असतं मोदक. मग मला सांगायचं, मी करत जाईल रोज. मळल्यावर आता मळायला जोर द्यावा. हा, मी बोलतो तुम्हाला की असं कधी कधी होतं ना की आपलं मॅनेजर एकदम मस्त चिल आहे, बट काय काय जे टीम मेंबर्स असतात, जे वॉनबी मॅनेजर्स असतात, ती लोक आपल्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करतात. सो अशा लोकांना मला आवडतं शिकवायला, आणि मी खूप असं नॉर्मली भांडतो. तुम्हाला वाटत असेल की मी येस, मग जर माझा मॅनेजर मला खूप बोलेल, मी चुपचाप ऐकत घेईल. बट हे जे वॉनबी मॅनेजर्स असतात ना, वॉनबी म्हणजे जे लोक मॅनेजर्स नाही आहेत बट ज्यांना मॅनेजर्स बनायचंय, त्या लोकांना असं होतं ते, कारण की त्यांच्यासोबत भाई तुम्ही मेरे जसं आहे असं होतं माझं. एवढं रूडली नाही मागत मी. खूप एकदम प्रोफेशनली मी माझं हे सांभाळतो, टंग सांभाळतो, असं बोलतो, माझी जीभ सांभाळतो मी एकदम प्रोफेशनली. बट रिअलाइज करून देतो टिल त्यांचा बॉटम ऑफ दी हार्ट की वेर आर दे. असं नाही केलं पाहिजे, बट कॉर्पोरेटमध्ये केलं पाहिजे. पर्सनली यू शुड नॉट, बिकॉज समोरच्या माणसाला काय फिलिंग्स आहेत वगैरे ते कळायला पाहिजे ना. तसा एक्सपिरियन्स मला कधी आला नाही. एकदम मी सकाळी असं बोल रिक्षावरनं चाललेलो, विचार करत होतो मस्त गाणं काय टाकू आज रील नाही स्टोरी वरती, मस्त कपडे घातले ते नॉल, मग मस्त गेला माझा दिवस. आणि मग त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये पोहोचलो, लाईटच बंद. मग असं झालं.
सुपिनी सुद्ध पो. घरी आलो, मग त्याच्यानंतर भांडण झालं, मग असा गेला दिवस. घरी येऊन भांडण. एकदा मी कोपचे मी भांडण करेगा समजे, अख्ख्या घराला कळून नाही दिलं की मी भांडलोय, पण मी भांडलोय कारण की माझा मी टोन सांभाळला, बट माझे शब्द मी नाही सांभाळले, बट माझी जीभ मी सांभाळली. मजा येते. घरी येऊन हा, घरी येऊन आतमध्ये दरवाजा बंद केलेला म्हणूनच. कामाला नाही, काम माझं सगळं कम्प्लीट आहे. माझं काम सगळं कम्प्लीट आहे म्हणून मी खुल्ला एकदम सिकलीव टाकतो. त्याचाच प्रॉब्लेम होतो. आणि कसं आहे माहितीये का, असा प्रॉब्लेम म्हणजे अशी सिकली वगैरे नाही घेतली पाहिजे, बट माझं सगळं काम कम्प्लिटेड आहे. सो व्हॉट इज द प्रॉब्लेम. बट आणि मी एकदम ऑनेस्टली, मला खोटं बोलायला बिलकुल पण आवडत नाही, म्हणून मी चुपचाप सांगतो की हे बघ मी असं असं करतोय, मी त्या दिवशी म्हणून रील टाकलेली वगैरे. मी खोटं नाही बोलत. भले तिकडे कॉर्पोरेट मध्ये खोटं बोलत असतं, बट मला खोटं बोलायला आवडत नाही. मी कधी कधी वेगळं बोलतो घरी, बट खोटं नसतं, ते वेगळं असतं. ठीक आहे, चांगल्यासाठी खोटं बोलतं ना, ते चालतं. वेट लेट मी फिनिश माय मोनोलॉग. हा, तर मी काय बोलत होतो की मला खोटं बोलायला आवडत नाही, म्हणून मी एकदम नीटपैकी शेअर केलंय की मी हे करतोय, मी ते करतोय. युट्यूबचं नाही सांगितलंय, बट हे करतोय ते करतोय, असं गोष्टी वगैरे वगैरे वगैरे. म्हणून मी आता ते बोलतोय. युट्यूबचं नाही सांगितलं म्हणून मी ते बोलतोय. हा, तर मग मला असं होतं की आता तेच वापरून तू माझ्या अगेन्स्ट बोलणार, दिखाएगा फिर मैं मेरा आपण का. सो आता आपण सगळं स्क्रॅच नाही करत होतो, तर आता हे सुकलंय ऑलमोस्ट. सुकलं थंड नाही, झालंय. थंड झालं. सुकलंय बोलतोय. हा, तर आता ह्याला आपण मळायला घेऊया. जरासा मळायला घेतलं, बट एवढं पण थंड नाही झालेलं आहे. गरम लागते चटका. चटका लागतोय मला. बघा गणपती बाप्पा, इस कर्म का फल तो जल्दी. आपण लगेच करतो कारण की मला हे काढावं लागेल. मस्त हे छाप आलाय बघा ह्याचा. छाप आलाय. आता सगळं इथे प्रिपरेशन करतो आहे. आम्हाला हे करायचं आहे, साईज शेप करायचं आहे. काय बोल, आतमध्ये बडबडत चालले. काय बडबड चालले. मी म्हटलं तू तेल सांगशील हा, म्हणून बशी. तेल वगैरे सगळं सांडशील म्हणून मी सगळं कव्हर करून ठेवते. भरोसाच नाही. सो आम्ही बदलापूरला गेलेलो तेव्हा मी 2-3 बनवलेले असे, फक्त असे केलेले फक्त, बस निघा टाकलेल्या फक्त, बस. सिखाव मेरे को एक. हा, ते घे, ते झाकण ठेवायचं, पीठ सुकतं मग. कसं काय आवडलं लागेल सुकेल आधी असं तेल लाव थोडंसं. ग्रीसिंग करायच लागेल, नाहीतर सगळं चिकट होणार ना, मग ते फाटणार. फाटतं ते. इतना मेरे को पता है, समजी ना. दॅट इज बेसिक सुकं पीठ पण काय लोक घेतात. सायन्स. लगेच काय करतोय बघा. नाईस. एवढं मम्मीने फाटलं. 1 सेकंड. मळ चांगलं म्हणून फाटलं तुझं. हे बघ, हे बघ. मैदा टाकला पाहिजे होता, मग फाटलं मैदा नसतं. नाही. हे बघ, सी. अरे वा, मस्त केलंय. समजी. अजून कर, म्हणजे त्याच्यात भरायचंय ना, पातळ करायचं अजून. आय नो. मध्ये जाड ठेवायचं जरा. आय नो. हे बघ, इथे जाड ठेवायचं. हा, नाहीतर ते सगळं असं लूक असं नको व्हायला. इन डिटेल तुम्हाला टी हवी आहे का, की काय झालेलं माझ्या ऑफिसमध्ये. टीचे जरा मसाले टी करून सांगेल मी. म्हणजे ते लोक कोणतरी बघत असलं तर. गेले उडत. असं नाही, मी असंच बोलतो. नाही चिटकत यार, आणि गरम पण होतंय. दीदी पण माझी शिकली. तुझी दीदी शिकली, माझी दीदीला हे अगोदरच येतं. हे असं काय करतात मला एक सेकंड. बंद तू असं पण करू शकतो. नाही, हे शो म्हणजे चांगलं मी दिसतं. हर एक घरामध्ये बघितलंय, सगळे लोक आई किंवा पप्पा त्यांच्या मोठ्या मुलाला किंवा मोठ्या मुलीला दीदी दादा हेच बोलतात. का तुमची दीदी आहे ती. आजकालची मुलं अंकल बोलतात डायरेक्ट. असं वाटतं एक देऊ ना चमाट. तसं त्यांना दिसतो मी सांगितलेलं अंकल असतं तुम्हाला. ना, मोठ्या अंकल लोकांना दिसतो मी, अंकल बोलायचं. दिसतो मी. अरे पण त्यांना सांगितलेलं असतं, मग त्यांना एवढं कळत नाही की हा मोठा म्हणजे मोठा मुलगा. मी असं सरळ नाही. बोलतो त्यांना, अंकल दिसते काय नाही. मोठे वाटतं म्हणून ते बोलतात. हा. भरलंच का व्यवस्थित, नाही. नाहीतर करंजी वाजते. हे बघा, हे माझं पहिलं प्रेप होता. प्रेप. ओके, प्रेप. त्याला असं फुगव ना, मग चपट्यात जरासं केलायस तो. फाटलंय ते. फाटलं इग्नोर करा, चांगली गोष्टवरती लक्ष द्या. फक्त एक प्रॉब्लेम होतोय की पीठ एकमेकांचा साथ सोडतोय. उलट चांगलं पीठ झालंय. मग मी पोहायलंय, हा. कळालं. पीठ बाहेर. मी केनवलंय, कळालं. मी त्याच्यात टाकलंय. सगळं काही स्वतःच्या डोक्यात केलंस काय. एक कळीलेस झाली. कळीलेस. बताशे झाले तुझे, बताशे. गणपती पण खाणार नाही बाजू करू असं करेल. हे बघा, कळीलेस आहे, बट ठीक आहे. सो आम्ही विचार केला आहे की कोणाला तरी स्पेशल लकी मोदक भेटला पाहिजे आमच्या मधनं, म्हणून आम्ही 5 रुपयाचा कॉइन याच्यामध्ये टाकतो आहे, जो आम्हाला पण नसणार माहिती की कशामध्ये आहे. एक काम करतो, मी पण नाही बसत, तू टाक. मी मम्मीला देतोय तो 5 रुपये टाकायला, कारण की जर मी टाकलं तर मलाही कळेल की कुठला मोदक आहे, आणि बाकी सगळ्यांनाही कळेल की हा मोदक मम्मीने नाही बनवणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, सगळेचे सगळे झालेले आहेत. हे एक अख्खं राहिलं फक्त, बस.
पीठ कमी झालं. आता हे कोण खाणार? ये राहत नाही आहे. पडत आहे. हा राहिलं. नाईस. पप्पा खाली पाया पडून आलेले आहे. आरती. हा आता मी चाललोय आरती करून. प्रसाद आणलाय बापाने. नाईस. काय आहे प्रसादामध्ये आज? नाईस. हे अशा गोष्टी प्रसादामध्ये नाईस. त्याच्यामध्ये ती ऑरेंज कलरची असते ना गोळी, ऑरेंज दिसणारी ती असते गोळी, ती होती. आता प्रसाद होता, खावा तर लागणारच. खाल्लं म्हणून 1 2 3 मला चटका लागतो. एक सेकंड. हे बघा किती अमेझिंग झालेली आहे. काय कुठे चालली? खिडकीत. हा काय शोधायला चालली? खिडकी 9:30 वाजले ना, चंद्र आलाय. 9:30ला चंद्र उदय होता, बट मला वाटतं नाही आता तरी नाही आलेले धुकं आहेत. असेल. मला हे सांग, आलं. आपल्याकडे एवढी मोठी बाल्कनी आहे, एवढं मोठं तिकडची बाल्कनी आहे, इथेच तुला काय करायचं होतं? असं पटकन हा बघायला म्हणजे इथे जिकडे उभं राहायला जागा नाहीये. तो बघ, किधर आहे चंद्रदेव? चंद्रच आहे ना. बघू. हे बघ किती भारी दिसतंय आपलं ठाणे. बोल, इथे जायचंय की इथे जायचंय? चल मग, चला. चल लवकर. चल. लाईट कशाला लावते? हे चांगलं नाही. हा डिम लाईट, नुसती वाईट लाईट इग्नोर करा. बोलो. अरे इग्नोर करून मी दाखवलं उलट. हे बघा चाफ्याचं झाड किती मोठं झालं. हा ते जाऊ दे. नाही, लाईटी आहेत त्या. नाही बघ, लाईटी बघत होती. ही त्या बिल्डिंगची लाईट बघत होती. हा आज काय झालं माहितीये का, मी सकाळी उठलो 6:30 वाजता. आय डोंट नो वाय. ओके, मला जायचं होतं कुठेतरी, म्हणून मी उठलोच, झोपलोच नाही मी परत. आणि बाहेर बघतो एवढी जोरात हवा चालली आहे, एवढी थंडगार हवा चालली आहे. मी म्हणून 6 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत मी झोपलो नाही. तसं पण मी नाही झोपत. 7 वाजेपर्यंत मी 7 वाजता उठतो, बट मी झोपलो नाही कारण की मला पाऊस बघायचा होता. पहिला पाऊस बघायचा होता, पण पाऊस पडलाच नाही. मी फुल एवढा मनात विचार केलेला की जसा पाऊस पडेल खाली जाऊन भिजणार. मम्मीने एकदम नीट पैकी मस्तपैकी सजवलेलं आहे. आता आपण लगेच नैवेद्य दाखवूया आणि भेटूया परत. नैवेद्य आमचा दाखवून झालेला आहे. आता जेवायला काय आहे? जेवायला या लोकांसाठी आहे गवाराची भाजी. हे बघा, हे मम्मी वापरते ते हनी बी वालं, खूप चांगलं चालतंय, खूप चांगलं. आणि माझ्यासाठी हे दिस पनीर बेबी. हाँ अभी मेरा 2 ही दिन बचा है 37 डेज चॅलेंज का. मम्मी मिसळ खाणार पहिला. बट मी पनीरवरती कंटिन्यू ठेवणार आहे कारण की मला अजून कमी करायचं आणि इथे आता बिस्किट हवेत मला. ह्याच्या म्हणणं कुठला असणार आहे? हा कुठला असणार आहे? द लकी वन. एक काम करू, पहिला मी नाही घेत, पहिला पप्पांना देतो. एक उचला. कशा? हा म्हणजे तुम्हाला जेवढे हवेत तेवढे घ्या, बट एकामध्ये पैसे आहेत. लकीवाला पहिला वरचाच घेतला पप्पांनी. हा ओके. अजून एक घेत आहेत, घ्या बिंदास घ्या, दाबू बिबू नका. हा आता बारी आहे मम्मीची. करो सिलेक्ट करो लकी वन. किती घेते? डायरेक्ट घेतला कारण की तुला माहिती आहे का? आधी एकच. तुला माहिती आहे का? मी बोलली ना, माझीच आहे ना. हा डिझाईन बघ, सगळे सेम आहेत. ए तुझे ते म्हणजे काय, लोकांना वाटेल की मी खोटं बोलतोय. मी 3 बनवलेत. हा पण डिझाईन तर त्याच्यात थोडी पैसे असणार. तू बनवलेले याच्यात. आता माझी बारी आहे, माझ्यासाठी तू उचलो. बोल ना. 2 हे असं लाऊडली बोलायचं नाही मला. माझं 37 डेज चॅलेंज चालू आहे. तू बोललीस म्हणून ना 2, नंतर नाही. ठीक आहे चलो. हे घेऊन जा. मग भेटला की नाही? नो, नाही भेटला. आता माझ्या ह्याच्यामध्ये बघतो आहे की नाही. मम्मीला घाई लागलेली की बघ ना. तर मी विचार केला की चला जाऊ दे, जरा हे पॉज करतो, जेवण पण पॉज करतो आणि पहिलं हे आपण फोडूया. अजून एक आहे, सारं मम्मीने केलंय, बट भाजी झाले जस्ट बिकॉज ऑफ हर. नाही मगाशी मला चूज करायला नव्हतं भेटलं, मम्मीने माझ्यासाठी चूज केलेलं. खालीच काय बघते? हा तो माझा आहे. ए बात हात नको लावू, चिटिंग होईल. तुझ्या ह्याच्यात कुठे टाकलाय? हा ते तर माहिती आहे आपल्याला. ठीक आहे चलो, मी माझं एक उचलतो. ओके गणपती बाप्पा, हा उचलतोय मी. ओके नाही मला वाटतं ह्याच्यात आहे.
ते ह्याचं ते बिचारं ते नाही बघायचं, जाऊ दे. नाही सांगते म्हणजे सगळे मला असं वाटतं ह्याच्यात आहे. सकाळचं तुम्हाला अपडेट देतो मी. इट इज मॉर्निंग टुडे. संकष्टीचा दुसरा दिवस आहे. आता मला लगेच ऑफिसलाही जायचं आणि आजच मी व्हिडिओ अपलोड करतो आणि तुम्ही आता बघत आहात ती. सो मी विचार केला की चला आपले बाकीचे राहिलेले मोदक आपण ट्रायल करूया की कोणाला भेटत आहे. सो मम्मीने सगळेचे सगळे गरम केलेले आहेत. हे 2 माझ्यासाठी मम्मीने काढून ठेवले आहेत. चिटिंग नाही ना केली? नाही. हा? असं दुबुक दुबुक करून बघितलं नाही ना? हा? हे मम्मीने मम्मीसाठी काढलेत. हे मम्मीने हे पप्पांसाठी ठेवलेत. पप्पांसाठी आहे. हा व्हॉट एव्हर. आणि हे माझ्यासाठी मम्मीने ठेवलेत. सो नो चिटिंग. ओके. सो आता बघूया आपण की ह्याच्यामध्ये येते की नाही. कुठला घेऊ पहिला बोल. कुठला पण घे. कुठला घेऊ? तुला 2 दिलेत ना मग कुठे पण नाही, घे. तू सांग कुठला घेऊ पहिला. हा उचल. हा उचलू. ओके. हा उचल बोलली तर हा उचल. अच्छा. हा तो. हा? हम्म. काय? हो काय? पूर्ण तोंडात का घातलं पण मी गेला असता. मग पूर्ण का नाही तोंडात घातलं? मी 2 मिनिटं पहिले काहीच नाही आहे. मग नंतर घशात जरासं जाणारच होतं तेव्हा मला कळलं की अरे काहीतरी आहे. मम्मी लगेच वरती आता काढलं. कालचं पण तुला सांगितलेलं ना पूर्ण टाकू नको ये तोंडात. काउंट नहीं होना. ओके, कारण कि जो था वो कल ही था. आज ट्रायल राउंड था, ये काउंट नहीं होगा. बट ठीक है, का ठीक है. आज तर खाताना भेटला ना. काय बोलत होती? काउंट का नाही होणार? खाणार तर कोण आहे? आपणच ना. सो फायनली मला भेटलेला आहे. काउंट नसेल होणार ना, बट स्टील सो येस आपणच खाणार आहे. सो दॅट इज वाय. आणि पैसा मेराही था, समजे. सो मी विचार केला की चला असंच आपण टाइमपास व्लॉग करूया आज, रॅन्डम व्लॉग करूया. बाकी असं काय असं हेवी एडिटिंग मी आज करू नाही शकलो कारण की ऑफिस दॅट इज वाय. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका आणि लवकरच भेटूया विथ अ चॅलेंज.